वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति नो इन्द्रवृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करतो। जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्य यांच्या चरणी नमन करतो। आमचे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग नमन करतो। सकल संतांना नमन करतो। उपस्थित आपण सर्व साधक बंधू भगिनी, उपनिषदाचे अभ्यासक आपणा सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो। आपल्या उपनिषदामध्ये जो विचार सुरू आहे, मागच्या वेळेला मुंडक 2 आणि त्यातला खंड 2 याचं चिंतन पूर्ण झालेलं आहे। मुंडक उपनिषदामध्ये ब्रह्मविद्येचं वर्णन सुरू आहे। या ब्रह्मविद्येचं वर्णन, या पराविद्येचं वर्णन अतिशय सुंदर प्रकारे पहिल्या दोन्ही मुंडकांमध्ये करून झालेलं आहे। जो विषय पहिल्या मुंडकात झाला त्याचाच विस्तार दुसऱ्या मुंडकामध्ये पुन्हा झाला। तोच विषय पुन्हा आता तिसऱ्या मुंडकामध्ये पण येणार आहे। एकूण 3 मुंडक आणि प्रत्येक मुंडकामध्ये 2-2 खंड अशा प्रकारे या उपनिषदाचं स्ट्रक्चर आहे। पराविद्येचं वर्णन आहे। एक काय जाणलं असताना सगळं काही जाणल्यासारखं होतं। कस्मिन्नो भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति असा प्रश्न शौनकाने विचारला आहे आपल्या गुरुदेवांना। त्याचं उत्तर देणं चालू आहे। पराविद्या, ब्रह्मविद्या, अक्षरतत्व, ते अक्षरतत्व जाणल्यामुळे सगळं काही जाणल्यासारखं होतं। हाच विषय पुन्हा पुन्हा मांडण्यात आलेला आहे। मागच्या खंडामध्ये हा विषय वेगवेगळ्या पद्धतीने आलेला आहे। परब्रह्म स्वरूप कसं आहे तर प्रकाशमान आहे, दीप्तिमान आहे, सगळ्यांच्या हृदयात स्थित असं आहे, सर्वत्र आहे, व्यापक आहे, सत्य आहे, अमृत तत्वाचं आहे। त्याला जाणण्याकरता कुठल्या प्रकारची साधना करायला पाहिजे, कुठल्या प्रकारचं अनुसंधान करायला पाहिजे, त्याच्याकरता एक समर्पक असा दृष्टांत शरसंधानाचा तो पण आपण बघितला। प्रणवोधनुक्षरो आत्मा ब्रह्मतल्लक्ष्यमुच्यते अशा प्रकारे सुंदर दृष्टांत आपण तो बघितला ओंकाराचा। त्याच्यावर आपण ब्रह्मतत्वाला कसं भिडता येईल याचा बोध आपल्याला झाला। आणि असं ब्रह्मतत्वाला भिडल्यानंतर काय होतं याची सुद्धा चिकित्सा त्या मंत्रांमध्ये झालेली आहे। 8व्या मंत्रांमध्ये फार सुंदर या मुंडक उपनिषदाचं फल काय आहे ते सांगण्यात आलेलं आहे। भिंद्यते हृदयग्रंथी छिंदन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि यस्मिन् दृष्टा परावरे। एक अतिशय सुंदर प्रकारचा हा मंत्र आपण बघितला होता। आपल्या ज्या अविद्यारूप कामनारूपी ज्या सगळ्या प्रकारच्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथींचं भेदन होतं जेव्हा आपण या ब्रह्मतत्वाला जाणतो। आपण सर्व प्रकारे निसंशय होतो, सगळे संशय मावळून जातात आणि आपल्या प्रकारे सगळ्या शुभाशुभ कर्मांच्या बंधनातून आपण मुक्त होतो। त्यानंतर 10व्या मंत्रामध्ये पुन्हा सुंदर मंत्र, एक ब्रह्मतत्व कसं आहे, किती प्रकाशमान आहे, त्याच्या प्रकाशात सगळं कसं जगत प्रकाशित होतं,
तमेव भांतम अनुभवति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्या प्रकाशामुळे, त्या ब्रह्मतत्वाच्या प्रकाशात सगळं प्रकाशित होतं. हा प्रकाश म्हणजे हा लौकिक प्रकाश आपल्याला दिसतो तसा नाही, हा विचारसुद्धा आपण केलेला आहे. अलौकिक प्रकाशात सगळ्या गोष्टी जाणल्या जातात. जेव्हा आपण दिसतं असं म्हणतो त्यावेळेला ते दिसणं नसतं नुसतं, त्याच्यामागे जाणणं सुद्धा असतं. ते ब्रह्मतत्व नसेल तर आपण काहीही जाणू शकणार नाही. जाणण्याची जी शक्ती आहे, चित्तची शक्ती जी आहे, ते अधिष्ठान जे आहे ते ब्रह्मतत्वाचं आहे. आणि हे ब्रह्मतत्व कसं आहे याचं पुन्हा सुंदर समारोप मागच्या खंडामध्ये आपण केला. 11व्या मंत्रामध्ये ब्रह्मतत्व मागे आहे, पुढे आहे, डावीकडे आहे, उजवीकडे आहे, वरती आहे, खालती आहे, सगळ्या बाजूंनी व्याप्त असं ते ब्रह्मतत्व आहे. ब्रह्मैवेदम अमृतम पुरस्तात् ब्रह्मपश्चात ब्रह्मदक्षिणत उत्तरेण. खालती वरती मागे पुढे सगळीकडे ब्रह्मतत्व व्यापून आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते कशा पद्धतीने व्यापून आहे याचा थोडा सूक्ष्म विचार मागच्या वेळेला आपण बघितला होता. पुन्हा एकदा बघू आणि पुढे जाऊ. आपण आपल्या दृष्टीने विचार करतो तेव्हा मागे पुढे डावीकडे उजवीकडे अशा भूमिका आपल्या तयार होतात, असा विचार आपला दृढ होतो. शरीराला सत्य मानतो, शरीर आहे असं गृहीत धरतो आणि मी आहे म्हणून माझ्या पुढे आणि ही माझी मागची बाजू, माझ्या मागे, माझ्या वरती आणि माझ्या खालती अशा प्रकारचे भेद निर्माण होतात. कशाच्या तरी सापेक्ष, शरीराच्या सापेक्ष अशा प्रकारचे आपल्याला शब्दप्रयोग करावे लागतात, वर खाली मागे पुढे असे. पण ब्रह्मतत्वाच्या बद्दल विचार करताना शरीराचा जेव्हा बाध होतो त्यावेळेला वर खाली मागे पुढे असं म्हणण्याची काही आवश्यकताच राहत नाही. जसं सूर्य कुठे उगवला याप्रमाणे ती पूर्व दिशा आणि त्याच्या मागची इकडची पश्चिम दिशा अशा प्रकारे आपण बोलू शकतो. सूर्याच्या सापेक्ष आपण कुठे आहोत पृथ्वीवर त्याप्रमाणे सूर्याच्या सापेक्ष दिशा ठरतात. पण जर का सूर्यच निघून गेला, सूर्याचा बाध झाला किंवा पृथ्वीचा बाध झाला, सूर्य आणि पृथ्वी काही क्षणाकरता अंतरिक्षातनं काढून टाका, मग कुठलं मागे आणि कुठलं पुढे आणि कुठलं वरती आणि कुठलं खालती काही नाही, संपूर्णपणे व्याप्त. आणि म्हणून पूर्णविदम पूर्णात पूर्णमुदच्यते असं म्हटलेलं आहे. सगळीकडनं व्याप्त जे आहे ते ब्रह्मतत्व आहे, ते परिपूर्ण आहे. तिथे कुठेही भेद नाही, तिथे कुठेही तुकडे नाही, तिथे कुठल्याही प्रकारे मागे पुढे दाखवता येत नाही. आता आपल्याला तिसऱ्या खंडाचा प्रारंभ करायचा आहे. तिसऱ्या खंडामध्ये पुन्हा तोच विषय आहे, त्याच ब्रह्मतत्वाचं वर्णन करण्यात आलेलं आहे, पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. सत्य आणि बाकीच्या प्रकारची साधना कुठली आहे, या ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीकरता काय काय प्रयत्न करायला पाहिजे साधकांनी, याचं छान वर्णन पुन्हा वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडण्यात आलेलं आहे. आचार्यांनी छान सांगितलं आहे. आचार्य म्हणतात आधी निश्चय झालेला आहे, आधी विचार करून झालेला आहे, आधी समजून सांगितलेलं आहे, तरीसुद्धा आपल्याला ही अत्यंत दुर्बोध असं असलेलं हे जे ब्रह्मतत्व आहे त्याचा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारे निश्चय करावा लागतो. भाष्यात शंकराचार्य म्हणतात प्राधान्येन तत्वनिर्धारणं च प्रकारांतरेण क्रियते. वेगवेगळ्या प्रकारांनी, ज्याप्रमाणे एखादं गणित असतं, ते गणित आपल्याला घातलं ते एक प्रकारची एक पद्धत असते त्याच्या उत्तराची, ते गणित आपण समजावून घेतो. पण तेच गणित वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण समजावून घेतो त्यावेळेला आपल्याला त्या गणिताची, त्या उत्तराची, ते सोडवणूक कसं करायचं याची स्पष्टता जास्त दृढ होते. आणि म्हणून समजण्यास अत्यंत कठीण असा हा जो विषय आहे, या विषयाला पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण आता तिसऱ्या मुंडकाला, त्यातल्या पहिल्या खंडाला सुरुवात करतो आहे. मंत्र आहे आपल्यासमोर. द्वा सुपर्णा सयुजा सहाया समान वृक्ष परिशस्वजाते तयोर अन्य पिप्पलम स्वादत्य अनश्नन अन्यो अभिचाकशीति. एक सुंदर रूपक आपल्यासमोर इथे उपनिषदकारांनी मांडलेलं आहे. एकमेकांचे मित्र असलेले असे हे दोन पक्षी, हे जोडीने एकत्र एकाच वृक्षावर वास करतात
त्यातला एक जो असतो तो या वृक्षावरील फळांचा स्वाद घेतो आणि दुसरा जो असतो तो काहीही न करता नुसता पाहतो. अशा प्रकारचा या मंत्राचा अर्थ आहे. थोडा अन्वय बघून घेऊ. द्वा सुपर्णा, द्वा म्हणजे दोन, सुपर्णा सु लावलेला आहे, अतिशय सुंदर पक्षी. सुपर्णा याचा अर्थ पक्षी असा होतो, मोहक पक्षी, अत्यंत सुंदर देखणे. सयुजा म्हणजे सतत एकत्र राहणारे, आणि सखाया म्हणजे परस्परांचे सख्यभाव असलेले, परस्परांबद्दल सख्यभाव असलेले, अगदी घनिष्ठ असलेले, सखा असलेले, मित्र असलेले, एकच अभिव्यक्ती असलेले, असा त्याचा अर्थ आहे भाष्यकारांनी केलेला. समानम वृक्षम परिषस्व जाते म्हणजे एकाच वृक्षावर, समान वृक्षावर, एकाच वृक्षावर आश्रय घेऊन राहतात दोन पक्षी. सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. त्यातील एक पक्षी, तयोहो अन्य, त्यातील एक पक्षी काय करतो तो, पिप्पलम स्वादू अत्ती म्हणजे पिप्पल म्हणजे त्या फळांचा, वृक्षावरील फळांचा स्वाद चाखतो, उपभोग घेतो, ती फळं खातो. अन्य अनश्नन, दुसरा काहीही न खाता, कुठल्याही प्रकारचा भोग न घेता, अभिचाकशीती म्हणजे केवळ पाहतो. अशा या मंत्राचा अन्वय आपण बघितला. तर या अन्वयाच्या मागे असलेला अर्थ, या मंत्राच्या मागे असलेला अर्थ तो पण समजून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले या जगताचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे. वृक्ष असं म्हटलेलं आहे आणि वृक्षावर दोन पक्षी म्हटलेले आहेत. आता कुठला वृक्ष, सरळ प्रश्न पडतो. शरीर, हे जे शरीर आहे या शरीराला वृक्ष ही संकल्पना दिलेली आहे. आणि या वृक्षामध्ये राहणारे दोन पक्षी, कोण दोन पक्षी, तर त्यातला एक आहे त्याला जीव असं म्हणतात आणि दुसरा जो आहे त्याला ईश्वर असं म्हणतात. असे जीवेश्वर हे दोन पक्षी याच शरीरामध्ये वास करतात, इथेच राहतात घरटं बांधून. आणि काय करतात, त्यातला एक जण कर्मफळांचा स्वाद चाखतो आहे. कुठली फळं आहेत ही, कर्मफळं. बघा, या संसार वृक्षाचं एक सुंदर वर्णन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. अश्वत्थ वृक्षाचं वर्णन झालेलं आहे. ऊर्ध्वमूलो मदशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम, सगळेजण जाणतात. तिथे जो वृक्ष आहे तो संसार वृक्षाला म्हणून मान्यता दिली आहे. इथे उपनिषदकारांनी हे जे वृक्ष म्हणलेलं आहे हे शरीराला म्हटलेलं आहे. का असं, तर हे शरीर धारण केल्यामुळे संसार सुरू होतो, हे लक्षात ठेवा. मी शरीरात आलो, जन्माला आलो म्हणून माझ्याकरता हा संसार आणि हे सगळं जगत भासमान झालं. आणि जगत जेव्हा भासायला लागलं त्यावेळेला जगताबरोबरचा व्यवहार म्हणजे संसार हा सगळा सुरू झाला. मूळ काय आहे, शरीर धारणा, म्हणून शरीरालाच वृक्ष म्हटलेलं आहे. आणि अश्वत्थ वृक्ष आहे. अश्वत्थ म्हणजे काय, श्व म्हणजे उद्या संस्कृतमध्ये, आणि स्थ म्हणजे ज्याची कशाच्या उद्याच्याबद्दल ज्याची शाश्वती नाही असा अश्वत्थ. फार सुंदर मार्मिक शब्द आहे बघा. या शरीराचं पण तसंच आहे, उद्याच्याबद्दलची शाश्वती नाही. मनुष्याचा हा शरीर नावाचं हे जे वृक्ष आहे, कधी श्वास थांबेल सांगता येत नाही, कधी हा वृक्ष तुटून पडेल सांगता येत नाही, कधी गळून पडेल कळणार सुद्धा नाही. आपण रात्री झोपतो, सकाळी उठू की नाही याची काही निश्चिती नसते. कोणतरी माणूस घराबाहेर म्हणून जातो, पडतो, परत येईल की नाही याची निश्चिती नसते. लक्षात घ्या, कुठे काय होईल, अचानक काहीतरी होईल, ॲक्सिडेंट होईल आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं, आपण सगळेजण जाणता. म्हणून या शरीरामध्ये, हे शरीर कसं आहे, अश्वत्थ आहे, कशाची काही गॅरंटी नाही, शाश्वती नाही. पण या शरीरामध्ये दोन जण राहतात, दोन पक्षी राहतात. अतिशय सुंदर असे पक्षी आहेत, ते सुपर्ण आहेत. त्यातला एक आहे जीवात्मा आणि एक आहे ईश्वर. याच शरीराला भगवद्गीतेमध्ये अजून एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे. क्षेत्र असं म्हटलेलं आहे. क्षेत्र, या क्षेत्रामध्ये पीक काढायचं असतं आणि त्या पिकाचा उपभोग सुद्धा घेतो. कोण घेतो, हा जीव, जीवात्मा घेतो. कशा पद्धतीने घेतो, विचार चाललाय. शरीर म्हणजे काय, वृक्ष, वृक्षाची उपमा. आता वृक्ष जेव्हा गळून पडतो
त्यावेळेला वृक्षावरचे पक्षी उडून जातात भुरकन. नीट लक्षात घ्या, वृक्ष जेव्हा पडतो, भंगतो, तुटतो म्हणून, त्यावेळेला वृक्षावरचे जे पक्षी असतात ते उडून जातात. वृक्षाच्या तुटण्यामुळे पक्षी काही तुटत नाहीत किंवा वृक्ष मेला म्हणून पक्षी काही मरत नाहीत, हे लक्षात ठेवा. अगदी त्याचप्रमाणे वासांसी जीर्णानी यथाविहाय, जेव्हा हे शरीर निघून जातं त्यावेळेला या शरीरामध्ये वास करणारे जे दोन पक्षी आपण विचार करतो आहोत या दृष्टांतामध्ये जे दोन सांगितलेले आहेत ते सुद्धा उडून जातात, निघून जातात. ते या शरीराशी म्हणजे या वृक्षाशी संलग्न नाही आहेत. पण तरीसुद्धा या वृक्षावरील वेगवेगळ्या प्रकारची फळं खाण्याकरता म्हणून त्यातला एक पक्षी प्रयत्न करत असतो आणि दुसरा पक्षी शांतपणे पाहतो, असं वर्णन केलेलं आहे. आता एक जीव प्रयत्न करतोय, एक अंतरात्मा, साक्षी, ईश्वर ज्याला आपण म्हणू, तो शांतपणे बसून आहे. हे दोन्ही याच शरीरामध्ये आहे असं आपण बघतो आहोत. या दोघात भेद आहे का? हो, खरंच दोन वेगवेगळे म्हणतायत, पण त्यात भेद नाही. कसा नाही ते पुढच्या मंत्रांमध्ये आपण बघूया. आत्ता समजण्यापुरतं विचार करा की दोन आहेत, वेगळे आहेत. पण हे दोन जरी का असले ना तरी ते सखाया आहेत. सखा आहेत, एकमेकांची बरोबर सतत वास करणारे आहेत. सखा म्हणजे जोडी. राम लक्ष्मणाची जोडी आठवते, कृष्ण अर्जुनाची जोडी आठवते. कृष्ण आणि अर्जुन एकमेकांचे सखे आहेत. आपण म्हणतो दोघं जण अगदी जेव्हा घनिष्ठ मित्र असतात, सारखे एकत्र असतात आणि त्यातला कोणीतरी एक जण दिसतो, तो दिसल्याबरोबर आपल्याला दुसऱ्याची आठवण येते. आपण त्याला विचारतो, का रे तुझा मित्र कसा आहे? अगदी तसंच या शरीरामध्ये जीवात्मा आणि अंतरात्मा दोघंही सतत बरोबर राहत असतात. कसं म्हणाल तर भगवंतांनी स्वतः सांगून ठेवलेलं आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, मीच सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करतो. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. भगवंत म्हणतात, एकात दोघात एक का दोन मिळून एकच असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीने दोघंही घनिष्ठ आहेत, संलग्न आहे, एकात एक समावलेले आहेत, म्हणून त्याला सयुजा असं म्हटलेलं आहे. दोघांचा प्रकार एकच आहे, दोघांची अभिव्यक्ती एकच आहे, दोघांची ख्याती एकच आहे, जाती एकच आहे. आणि कसं म्हटलेलं आहे, परिशस्व जाते. परिशस्व जाते म्हणजे अक्षरशः आलिंगन देऊन दोघं जण वास करतायत, अशा अर्थ त्याचा काढलेला आहे. म्हणजे अगदी जवळ राहतात, बरोबर राहतात. शंकराचार्य भाष्यामध्ये फार सुंदर वर्णन करतात, जीवात्म्याचं वर्णन आणि त्या ईश्वराचं वर्णन. उपाधी भेदामुळे दोन वेगळे वाटतायत, आहेत खरं म्हणजे एकच. तो उपाधी भेद कसा होतो? शंकराचार्य म्हणतायत, सुपर्ण अविद्या कामकर्म वासना श्रय लिंग उपाधी आणि दुसरं ईश्वर. लिंग उपाधी, लिंग देहामध्ये अविद्या कर्म वासना यांच्यामुळे जो लिप्त झालेला आहे, या उपाधीत जो लिप्त झालेला आहे तो जीवात्मा आणि दुसरा आहे तो ईश्वर. ईश्वराला मान्यता कधी येते? ईश्वर त्याला का म्हणावं? कारण आपण याला जीव म्हणतो आहो म्हणून. कारण ईश्वर कसा आहे? नियामक आहे आणि जीव कसा आहे? नियम्य आहे. लक्षात ठेवायचा हा फरक, नेहमी लक्षात ठेवायचा. ईश्वराचं संकल्पना कधी प्रस्थापित होते? जेव्हा जीव आहे, जीवांना नियंत्रण करण्याकरता म्हणून ईश्वराची संकल्पना आहे, लक्षात घ्या. ईश्वर मानल्याखेरीज जीवत्व सिद्धच होत नाही आणि जीव मानल्याखेरीज ईश्वरत्व सिद्ध होत नाही. हे दोन आहेत, पण ते कसे आहेत ते सुद्धा कल्पितच आहेत. बघू आपण कसे ते. आपला विचार चालला आहे, हे दोन पक्षी आहेत. या मंत्रामध्ये एवढंच सांगितलं आहे की दोन पक्षी आहेत, त्यातला एक खातो आणि एक पाहतो. एक पक्षी जो आहे जीवात्मा, हा त्या वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्यांवर जाऊन बसतो आणि तिथली वेगवेगळे प्रकारची फळे प्राप्त करतो. ती चाखतो, ती भोगतो, ती खातो. त्यातली काही फळे फार गोड असतात, त्यातली काही फळे फार आंबट आणि कटू असतात, कडवट असतात, कच्ची असतात. जेव्हा तो पक्षी ते फळ खातो आहे त्यावेळेला ती फळं खाऊन त्याला खूप आनंद होतो. जेव्हा त्याला मनासारखी फळं मिळतात,
आवडती फळं जेव्हा प्राप्त होतात, गोड फळं जेव्हा त्याला मिळतात, तेव्हा हा जीवात्मा, हा पक्षी सुखाचा उपभोग घेतो. आणि तीच फळं जेव्हा त्याला कडू लागतात, जेव्हा तो कच्ची आणि कडवट आणि आंबट फळं भोगतो, त्यावेळेला मात्र त्याला दुःख होतं, असं वर्णन इथे केलेलं आहे. आता हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा या शरीराच्या सह आपल्या इंद्रियांच्या द्वारे काय करतो आहे? भोग भोगतो आहे. वृक्षाचं वर्णन सुरू आहे. बरं, वृक्षाचं मूळ जे आहे ते वरतीच आहे, इथे ऊर्ध्वमूल आणि अधशाख. वरती जे बसले ते इकडे बसले, सगळं मॅनेज करणारं, आणि इकडनं सगळे कर्म करून इंद्रियांच्या द्वारे वेगवेगळे फळं भोगतो. अविवेकाने त्याचा भोग घेतो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फळ करतो, कधी सुखाचे भोग तर कधी दुःखाचे भोग. स्वादु अत्ती, सुखाचे आणि दुःखाचे भोग वेगवेगळ्या इंद्रियांच्या मार्फत, जिभेचे, रसनेचे चाळे ते पूर्ण करण्याकरता म्हणून छान छान पक्वान्न, चविष्ट पदार्थ करून खातो. कानांकरता म्हणून सुमधुर संगीत ऐकण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या प्रकारचे संगीताचे कार्यक्रम करतो. डोळ्यांना सुंदर रूप दिसावं म्हणून धडपडतो, प्रयत्न करत असतो. छान प्रकारची चित्रे लावतो, वेगवेगळ्या प्रकारची चित्रे विकत आणून घरात लावतो. का? तर डोळ्यांना सुख मिळावं म्हणून. अनेक प्रकारचे अंगावर फवारे मारतो, अत्तर लावतो, सुगंधी द्रव्य वापरतो. कशा करता? नाकांना सुख मिळावं म्हणून विविध प्रकारचे भोग भोगतो. आणि या भोगामध्ये आकृष्ट झालेला असा हा पक्षी जीवात्मा, ज्याला हे भोग भोगावसे वाटतात, आपल्या पंच इंद्रियांकडनं, ज्ञानेंद्रियांकडनं ज्याला हे भोग भोगावसे वाटतात, निश्चित लक्षात ठेवा, तो माणूस बंधनात आहे. जोपर्यंत आपल्याला भोगेच्छा आहे, काहीतरी भोगण्याची इच्छा आहे, निश्चित लक्षात ठेवायचं, तोपर्यंत आपण बंधनामध्ये आहोत, आपण अजून मुक्त झालेलो नाही. छान छान आवडतं, छान छान मनासारखं मिळालं तर सुख, नाही मिळालं तर दुःख. हा जीवात्मा सतत वणवण फिरतो आहे, या फांदीवर कधी, कधी त्या फांदीवर, कधी हे फळ चाख तर कधी ते फळ चाख. असंच चाखत असताना एकदा जेव्हा त्याला कटू फळ लागतं, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि तो वरती बघतो. आणि वरती बघतो तो काय? वरचा जो पक्षी आहे, म्हणजे कोण? अंतरात्मा, ईश्वर, तो साक्षी भावानी तो नुसता पाहतो आहे. त्याचा या जीवात्म्याशी काही संबंध नाही, त्याच्या कर्मफलाशी काही संबंध नाही, त्याच्या कर्मांच्या उपभोगाशी सुद्धा त्याचा काही संबंध नाही. तो सुखी पण होत नाही, तो दुःखी पण होत नाही, तो फक्त पाहतो आहे, एकदम अलिप्तपणे होऊन. अन्यहा अनश्नन, अनश्नन म्हणजे काही न खाता पिता, त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. दुसरा जो आहे तो ईश्वर आहे. तो कसा आहे? तो नित्य, शुद्ध, बुद्ध, शांत, मुक्त असा आहे. असा हा ईश्वरात्मा. नित्य का बरं आहे? कारण तो अविनाशी आहे म्हणून. शुद्ध का बरं आहे? कारण त्याचा मायेशी काही मायारहित आहे. मायेच्या उपाधीत असल्यामुळे त्याला आपण ईश्वर म्हणतोय, पण मायेशी त्याचं संलग्न नाही, हे लक्षात ठेवायचं. बुद्ध मुक्त आहे, मुक्त आहे, ज्ञानस्वरूप आहे म्हणून तो बुद्ध आहे आणि कशातही अडकलेला नाहीये, काहीही भोग घेत नाहीये, कुठल्याही प्रकारच्या विकारांमध्ये तो अडकला नसल्यामुळे तो मुक्त आहे आणि म्हणून तो शांत आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, शांत असा हा परमेश्वर, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वसाक्षी असा असून हा कसा आहे? हा ज्ञानी आहे, ज्ञानी आहे. आणि हाच सगळ्या जीवांच्या क्रमांचा आणि जीवांचा प्रेरक सुद्धा आहे. भोगता आणि भोग या दोघांचा प्रेरक आहे. शंकराचार्य म्हणतात, प्रेरयिता ह्यासा उभयोर भोज्य भोगता. एवढं म्हणून थांबत नाही, नित्य साक्षीत्व सत्ता मात्रेण. हा भोगता, भोगांचा प्रेरक आहे, म्हणजे हा स्वतः त्याच्यात लिप्त होत नाही, हा स्वतः त्या भोगांमध्ये पार्टिसिपेट करत नाही, हा स्वतः काही भोग भोगत नाही. वस्तुतः त्याच्यामध्ये भोग नाहीत किंवा तोही भोग भोगत नाही. तो फक्त सत्ता मात्र आहे, अधिष्ठान स्वरूप आहे, साक्षीत्व आहे. नित्य साक्षीत्व सत्ता मात्रेण. कशा प्रकारचं? तुम्ही म्हणाल
हा प्रेरणा देतोय, प्रेरकत्व आहे म्हणाला म्हणजे प्रेरणा देणारा आहे, म्हणजे काहीतरी तर काम करणारा आहे किंवा काम करायला लावणारा तरी आहे. त्याचं उत्तर देतात की नाही, हा फक्त साक्षी आहे. कोणासारखा साक्षी? तर सूर्यासारखा साक्षी. प्रेरणेचं कर्तृत्व सुद्धा त्या ईश्वराकडे नाही आहे, लक्षात घ्या. पण सूर्यासारखा साक्षी म्हणजे काय? ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर सगळ्या जगाचा व्यवहार सुरू होतो, त्या सूर्याने कोणाला प्रेरणा केलेली असते का जगाच्या व्यवहाराकरता? नाही. सूर्य आहे तसाच आहे, तो तळपतो आहे तसाच आहे. उगाच पृथ्वी फिरल्यामुळे आपल्याला असं वाटतं आता दिवस सुरू झाला आणि म्हणून सगळे कामधंद्याला लागतात. सूर्य नित्य साक्षीत्व आहे, तो जसा आहे तसाच आहे. तो कधीही मंदावत नाही, कधीही तप्त होत नाही. तो जसा आहे तसाच आहे. आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जाणवतो कारण पृथ्वीच्या खालती वरती दक्षिणायन, उत्तरायण याच्यामुळे आपल्याला तो फरक जाणवतो, हे लक्षात घ्या. तो कधीही बदलत नाही. म्हणून आपण बघतो आहोत, एक जीवात्मा, एक पक्षी जो कर्मफल भोगता आहे, आणि दुसरा शुद्ध सत्व उपाधिक मायोपाधिक ईश्वर, जो शुद्ध सत्व प्रधान आहे त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. हा जो जीवात्मा आहे त्या हा उपाधीमध्ये लिप्त आहे, बांधल्या गेलेला आहे, अडकल्यासारखा आहे. जीवाच्या लिंगोपाधीमध्ये तो बांधल्या गेलेला आहे, म्हणून त्याला जीव म्हणतात. आणि दुसरा जो आहे तो मात्र उपाधीत बांधल्यासारखा भासतो, पण तो स्वतः ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो उपाधीमध्ये कधी लिप्त होत नाही, असा ईश्वर आहे. मागच्या वेळेला आपण एक प्रयोग बघितला होता, तुम्हाला आठवत असेल. त्या प्रयोगामध्ये टॉर्च, बॅटरी आणि त्याच्यामध्ये एक काचेचा गोळा, ज्याच्यामध्ये पडणारा हा प्रकाश या गोळ्यामध्ये आल्यासारखा वाटतो पण आलेला नसतो, तरी सुद्धा याच्यामध्ये याचं प्रतिबिंब पडतं. म्हणून आपण ह्याला म्हणतो आत्मा, हे अंतःकरण, आणि या अंतःकरणामध्ये पडलेला हा प्रकाश. तर हा वेगळा वाटतो आणि हा वेगळा वाटतो. या पद्धतीने हे दोन आहेत, हे लक्षात ठेवायचे. दोन आहेत. भोगणारा, कर्म करणारा, कर्मफल भोगणारा हा आहे, हा मात्र नित्य शुद्ध शांत आहे, बुद्ध आणि मुक्त आहे. अशा पद्धतीने हा मंत्र आपण बघितला. या मंत्राचा पुढचा भाग अतिशय सुंदर, काय आहे त्याचा अर्थ या दृष्टांताचा, तो आपण बघू आता. या दुसऱ्या मंत्रामध्ये उपनिषदकार म्हणतायत, समाने वृक्षे पुरुषो निमिग्नो अनिशया शोचती मुह्यमानः जुष्टम यदा पश्चत्यमन्यम ईशमस्य महिमानमिति वीतशोकः. एकाच वृक्षावर राहणाऱ्या दोघातील जीव मोहित होऊन निराशेमुळे शोक करीत राहतो, पण जेव्हा त्या दुसऱ्या पक्षाचे किंवा दुसऱ्याचे ईश्वराचे महात्म्य जाणतो तेव्हा तो शोकरहित होतो. अन्वय बघू थोडासा. एकाच शरीररूपी वृक्षावर राहणारा, समाने वृक्षे, एकच वृक्ष, आपण बघितला अर्थ मगाशी. पुरुषः, इथे याचा अर्थ जीवात्मा असा आहे. पुरुष म्हणजे हा परमपुरुष नाही, इथे पुरुष अर्थाचा शब्द जीवात्मा होतो. हा जीवात्मा काय करतोय? हा निमग्न आहे. कशामध्ये निमग्न आहे? आसक्तीत डुंबलेला आहे. मग्न म्हणजे कशात तरी मग्न आहे. कशात मग्न आहे? आसक्तीमध्ये मग्न आहे. अत्यंतपणे निमग्न झालेला आहे. कशाच्या, कुठल्या आसक्तीत आणि कशा पद्धतीने? तर त्याचं वर्णन करतायत. अनिशया. अनिश शब्दाचा अर्थ इथे असमर्थ असा होतो. ईश शब्दाचा अर्थ सामर्थ्य असा आहे, लक्षात घ्या. ईश म्हणजे सामर्थ्य आणि अनिश म्हणजे असहाय्य, असमर्थ. जो असमर्थ आहे तो, जो दीनपणे शक्तिरहित असा होऊन काय करतोय? शोचती मुह्यमानः. मुह्यमानः म्हणजे मोहित होऊन शोक करतो. शोचती म्हणजे शोक करतो. काय म्हणतात? जीवात्मा, पुरुष, या शरीरामध्ये या वृक्षावर राहणारा जो पुरुष आहे, जीवात्मा आहे, तो आसक्तीमध्ये डुंबलेला असल्यामुळे अतिशय दीन होऊन, असमर्थ, असहाय्य होऊन, मोहित होऊन जणू शोक करतो. पण पुढच्या चरणामध्ये म्हणतायत यदा यदा पश्चंत्यम. काय? जेव्हा कधीतरी एखाद्या वेळेला, ज्या वेळेला
पाहतो. कुणाला पाहतो? अन्यमीशम, आपल्याहून वेगळ्या अशा त्या दुसऱ्याला जेव्हा बघतो. कोण आहे तो दुसरा? जुष्टम, म्हणजे जो भक्तांद्वारे ज्याची सेवा केली जाते असा जो म्हणजे ईश्वर, त्याला जेव्हा बघतो. आणि अस्य महिमान, महिमान म्हणजे त्याची महिमा सुद्धा जाणतो, त्याला जाणतो आणि त्याच्या महिमेला सुद्धा जाणतो, पाहतो. तेव्हा काय होतं? वीत शोक, सर्व प्रकारचा शोक त्याचा नाहीसा होतो. शोक रहित अवस्था येणं हेच परमार्थाचं मुख्य हेतू आहे, लक्षात घ्या. आपण आयुष्यभर शोक करत राहतो, कशाचा आणि कशाचा तरी आहे. त्या शोकाचं वर्णनच आता आचार्यांनी केलेलं आहे सुंदर. पण आपल्याला परमार्थशास्त्राचा हेतू, आपण उपनिषदांचा अभ्यास का करतो आहोत? तर आपल्याला परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि शोक आणि मोह याच्यापासून दूर व्हावं म्हणून आपण हा अभ्यास चालू आहे. भगवद्गीतेचा अभ्यास कशा करता अर्जुनाचं काय सुरू आहे? अर्जुन शोकाकुल आहे, मोहग्रस्त आहे, म्हणून त्याला भगवद्गीता सांगावी लागली. आणि मग सर्वात शेवटी तो म्हणतो की आता माझा मोह निघून गेलेला आहे. म्हणून परमानंदाची प्राप्ती होण्याकरता, आपल्याला शोकरहित होण्याकरता म्हणून या शास्त्राचा अभ्यास आपला सुरू आहे. शोकाची कारणं काय? शंकराचार्यांनी यावर विस्तृत विवरण केलेलं आहे. अविद्या, कामना, कर्मफळे आणि रागद्वेष असे 4 शब्द आचार्यांनी इथे वापरले आहेत. अविद्या, कामना, कर्मफलांचा भोग आणि रागद्वेष यांचं ओझं डोक्यावर घेऊन हा वागतो. आचार्य गुरुभार असा शब्द वापरतात इथे. गुरुभार खूप वजनदार. गुरु शब्दाचा अर्थ जड, जास्त, मोठं. काय याचा अर्थ? अविद्या म्हणजे काय? आपण सगळ्यांनी याचा विचार आधी केलेला आहे. पण जो विचार केलेला आहे तोच पुन्हा पुन्हा करत राहणं, तोच त्याचीच उजळणी करत राहणं, हाच तर आपल्या चिंतनाचा हेतू आहे. हाच उपनिषदांचा सुद्धा हेतू आहे. म्हणूनच हे मंत्र पुन्हा पुन्हा येतात. म्हणूनच भाष्यकार त्याच्यावर पुन्हा पुन्हा भाष्य करतात. अविद्या, निश्चयपूर्वक देहात्मभाव दृढ करणं, दृढ होणं, दृढ असणं, याला अविद्या म्हटलेलं आहे. देहात्मभाव म्हणजे मी शरीर आहे, मी म्हणजे देह आहे, हा भाव आपला दृढ असतो. आणि या दृढ भावामुळे जो या जगात वावरतो तो अविद्याग्रस्त असतो, लक्षात घ्या. मी म्हणजे शरीर असा भाव जेव्हा आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो त्यावेळेला मी कोणामुळे उत्पन्न झालो, म्हणजे मी कोणाचा तरी पुत्र ठरतो. मग मी हा देह, या देहाला असं अमुक अमुक नाव आहे आणि हा याचा पुत्र किंवा त्याचा नातू, अशा प्रकारे आपण वडिलांची, आपल्या आजोबांची, पणजोबांची ओळख करून देतो. एवढंच नाही तर मी कुठे कुठे अडकलोय बघा. जीवदशेला प्राप्त केल्यामुळे, शरीर धारणेमुळे, नंतर मी शरीर, मग मी शरीर म्हटल्यानंतर मी उंच का बुटका, मी रोड का जाडा, शरीराला धारण केला म्हणून मी शिकलेला का न शिकलेला, मी हुशार का मी बुद्धू, मी कुटुंबाचा कर्ता, मी कुटुंबाचा पोषक, चालक, अशा प्रकारचे सगळे अभिमान त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. मी अमुक अमुक ऑफिसरमध्ये मोठा ऑफिसर, मोठा पदाधिकारी, अशा प्रकारचा भ्रामक कल्पना हा जीव करायला लागतो. कशामुळे? एका शरीरामुळे. आणि या सगळ्या कल्पनांना थारा देतो, या सगळ्या कल्पनांना जोपासतो, यांची जोपासना करतो आणि मग कधी सुखी होतो किंवा कधी दुःखी होतो. शरीर म्हणजे मी आणि शरीर नसेल तर मी नाही असं मानल्यामुळे या शरीराला जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये सुटका होत नाही. कारण शरीर आहे म्हणून मी जन्मलो असं मानतो आणि शरीर नसेल तेव्हा मी मरेन असं समजतो. म्हणून जन्म आणि मृत्यू हे शरीराला लागतात, आत्म्याला नाही, हे जाणलेलं नाही. आणि म्हणून जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकल्यासारखा स्वतःला मानून घेतो, बांधून घेतो, लक्षात घ्या. असा हा अविद्येचा पगडा आहे. आणि मग नंतर तो पगडा घट्ट होत जातो, अनेक प्रकारे घट्ट होत जातो. हा अभिमान दृढ होत जातो. आचार्य वर्णन करतायत
नुसतं मी कुणाचा पुत्र आणि मी कुणाचा नातू एवढंच नाही, तर आपले सगळे सोयरे, नातेगोते, आपले नातेवाईक, असे सगळे मंडळी त्याला हवे असतात. ते सगळे एकत्र आले की हा हर्षित होतो, आनंदित होतो, आणि सगळे सोडून गेले की अत्यंत वाईट वाटतं, फार हाल होतात. सगळे जवळ असले म्हणजे कसं बरं वाटतं. सगळे मुलं, पटवंड, नातवंड, ओळखीचे काका मामा एका गावात सगळे एकत्र असले की कसं छान वाटतं, आम्हाला खूप बरं वाटतं असं म्हणतो. आणि ते जेव्हा सोडून जातात तेव्हा दुःखी होतो. पण त्याला हे कळत नाही की हे जे सगळे आपले आपले म्हणणारे हे सगळे अप्पलपोटे असतात, स्वार्थी असतात, आपल्या हिताचं जाणणारे असतात. हे त्याला कळत नाही. आणि म्हणून आपल्याकरता, आपल्या कुटुंबियांकरता, ज्यांना तो आपलं म्हणतो असे जे आपले आहेत, मी आणि माझे, त्या सगळ्यांच्या हिताकरता म्हणून हा आयुष्यभर झटतो. इतकं सगळं ओझं डोक्यावर घेऊन पूर्ण आयुष्य जगतो. माऊलींची एक फार सुंदर उभी आठवते मला. प्रवृत्ती आणि निवृत्ती इये ओझी न घेमती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. प्रवृत्तीचं पण ओझं घेऊ नको आणि निवृत्तीचं पण ओझं घेऊ नकोस. माझं चांगलं व्हावं, माझ्या कुटुंबांचं चांगलं व्हावं, ज्यांना मी म्हणतो तो मी, माझ्या देहाचं सगळं छान व्हावं अशी इच्छा. आणि त्याचबरोबर माझे जे कुटुंबीय आहेत, माझे जे आप्त आहेत, ते सुद्धा सगळे चांगले सुखी असावे, त्यांचं सगळ्यांचं भलं व्हावं अशी मनामध्ये कामना, इच्छा. या इच्छेच्या मागे मनुष्य धावतो. आपल्याला वरवर छान वाटतं का, असं सगळ्यांचं चांगलं व्हावं हे म्हणणं काय चुकीचं आहे का, असं आपण समजतो. बरोबर आहे, चुकीचं नाही ते. सगळ्यांचं छान व्हावं, भलं व्हावं हे मानणं हे अजिबात चुकीचं नाही. पण ते कसं व्हावं ही त्याची इच्छा आहे हे लक्षात ठेवून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्या नियतीने जे काही ठरेल ते तसं होणार आहे हे लक्षात ठेवून माझ्या इच्छा आवरत आणणं हे महत्त्वाचं आहे. पण तसं होत नाही. जीवनभर माझ्याकरता आणि माझ्याबरोबर माझ्यांकरता, माझे जे लोक आहेत त्या लोकांकरता हा जीवात्मा अनेक प्रकारचे कष्ट करतो, थकतो, दीन दुःखी होतो. हे चक्र थांबत नाही. आणि एक दिवस असा येतो की हा अनिशया असहाय्य होतो, दीन होतो, असमर्थ होतो, स्वतःला असमर्थ मानतो. आणि मग तन्नाताठा मुलगा अचानक सोडून जातो. अचानक एक दिवस अशी वेळ येते की बायको, पत्नी किंवा पती दोघांपैकी एक जण निघून जातं. आणि नंतर हा अगदी हताश, निराश होऊन जातो. आता जगून काय उपयोग आहे असं म्हणतो. माझी आता काळजी करणारं कोणी राहिलं नाही अशा प्रकारचा विलाप करतो. आणि स्वतःला असा अनिशया म्हणजे उदास, निराश, असहाय्य करून विलाप करतो. त्रिविध तापांनी पोळून निघतो, संतप्त होतो. या नैराश्यानी आणि उदास्यांनी संतप्त होतो. आचार्यांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. दीन भावो अनिशया, दीन होऊन, दीन भावामध्ये येऊन, तया शोचती संत्यप्यते मुह्यमानः. मोहित होतो. मोहित का झालेला आहे? कारण आपलं म्हणतोय त्यांना. या शरीराला पण स्वतःला आपलं, माझं शरीर म्हणतोय. आणि माझं शरीर आणि माझे लोक हे माझे आहेत म्हणून मोह आहे, लक्षात घ्या. भगवंतानी अर्जुनाला तेच सांगितलं आहे. अर्जुन मोहित का झाला? कारण हे माझे गुरु आहेत, हे माझे बांधव आहेत, त्यांचा वध मी कसा करू, त्यांच्याशी युद्ध कसं करू, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. म्हणून अर्जुन मोहित झालेला आहे. अनेक प्रकारांनी असा मोहित होतो. अनैकिही अनर्थ प्रकारेही अविवेकतया चिंतामाप बद्यमानः. चिंताक्रांत होऊन अनेक प्रकाराने अविवेकात राहून हा जीव वर्तणूक करतो. त्रिविध तापांनी पोळलेला हा जीव संताप करतो. यातनं बाहेर निघायची धडपड करतो. कुठल्या प्रकारचा अविवेक करतो? नाही ते बोलतो, नाही ते खातो, नाही तसा वागतो. गरज नसताना ज्याला आपलं म्हणायचं नाही त्याला आपलं म्हणतो,
ज्याला आपलं म्हणायला पाहिजे त्याला आपलं म्हणत नाही, कोणाशी तरी शत्रुत्व घेतो, कोणाशी तरी मित्रत्व जोडतो, आणि मग इकडचा ना तिकडचा अनेक प्रकारे नुसता त्रस्त होऊन जातो. आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे. कितीतरी लोक असे आहेत, घरामध्ये मूल बाळ असतात, छान असतात, पण तरीसुद्धा घरात सुख नाही. लक्षात घ्या. म्हणायला सगळं असतं बरोबर, घरात आलबेल असतं सगळं, मुलं बाळंसुद्धा जवळ असतात, बायको सुना सगळं जवळ असतं, तरीसुद्धा सुनेशी खटके उडत असतात, सुख नाही. मुलगा विचारत नाही, सुख नाही. बायको किंमत करत नाही, सुख नाही. वेगवेगळ्या प्रकाराने त्रस्त झालेला हा जीव. एक दिवस अशी येते की त्या जीवाला कुठनं तरी काहीतरी उपरती होते, कुठेतरी काहीतरी करावंच वाटतं. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोह माया, असं त्याला म्हणावंसं वाटतं. क्वचित कधीतरी एक शुभ दिवस असा निघतो की जेव्हा त्याच्या मागच्या अनंत जन्मातील पूर्व सुकृत पूर्व पुण्याचं फळ म्हणून एक क्षण असा उदयाला येतो की जेव्हा त्याला रामरायाची आठवण होते. प्रभू रामचंद्राला शरण जाण्याची बुद्धी त्याला होते. मागील केलेल्या पूर्व सुकृतामुळे परमार्थशास्त्र काय आहे, या सगळ्या जंजाळातून मी माझी मुक्तता कशी होईल, असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. शुभेच्छा निर्माण होते आणि मग परमार्थशास्त्राची आवड निर्माण होते. सत्संगात जायची इच्छा निर्माण होते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. आणि नंतर मग त्या विठ्ठलाची कृपा म्हणून परमकल्याणकारक गुरु, त्या गुरूंना शरण जातो आणि मग त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपली साधना सुरू करतो. मगाशी मी वर्णन केलं, तो जो जीवात्मा नावाचा जो पक्षी आहे, अतिशय सुंदर मोहक पक्षी, वृक्षावर इकडून तिकडे जातोय आणि फळ चाखतोय. ज्या वेळेला त्याला त्या कडू फळांची चव लागते त्यावेळेला तो अधूनमधून वरती बघतोय. ते कडू फळ मला आवडलं नाही. मग त्याला जाण होते, तो वरती बघतो. वरती बसलेला तो दुसरा पक्षी मात्र शांत आहे, असंग आहे, निर्लेप आहे, नुसता शांतपणे पाहतो आहे. आणि याला असं वाटतं, या पक्षाला, की त्याच्याकडे इतकी शांती कशी काय, तो कसा काय न खाता पिता व्यवस्थित बसलेला आहे, कुठल्याही प्रकारचे भोग न घेता बसलेला आहे. हा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग तो त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून वरती वरती जाण्याचा करता त्या ईश्वर पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पण मध्येच कुठल्या तरी फांदीवर आल्यानंतर त्याला अजून एखादं फळ तिकडे दिसतं. मग ते फळ चाखायची त्याला इच्छा होते आणि म्हणून ते फळ चाखण्याकरता जातो. भरकटतो, पण पुन्हा 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 वेगवेगळे फळ चाखताना त्याला सतत त्याची आठवण व्हायला लागते आणि त्याच्याकडे तो खेचला जातो, ओढला जातो. पूर्व सुकृत पूर्व पुण्य उदयाला आल्यानंतर भगवंताची आवड निर्माण होते, भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण होतं आणि भगवंतच श्रीगुरूंच्या रूपाने येऊन उपदेश करतात, मार्ग दाखवतात आणि त्या मार्गाप्रमाणे आचरण करण्याचा प्रारंभ होतो. कुठला मार्ग आहे हा? अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य. आचार्य फार सुंदर वर्णन करतात. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य यांचं पालन करायचं. सर्व त्याग असा शब्द आचार्यांनी वापरलेला आहे. आपल्याला मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे. हा जीवात्मा अनेक प्रकारच्या योनीतनं जाऊन 84 लक्ष योनीतनं जाऊन मग मनुष्य देहाची प्राप्ती करतो आणि मनुष्य देहामध्ये येऊन त्याला मुमुक्षाची इच्छा म्हणजे मोक्षत्व निर्माण होतं. आणि एवढंच नाही तर त्याला श्रीगुरूंची प्राप्ती होते. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. 3 गोष्टी. कुठल्या 3 गोष्टी सांगतायत? विवेक चूडामणी ग्रंथात सांगितलं आहे. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रय. सत्संग अत्यंत दुर्लभ आहे. पण कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा आपल्या पूर्वसुकृतामुळे म्हणा, ज्यावेळेला अशा श्रीगुरूंच्या चरणी हा पुरुष लागतो, हा जीवात्मा जातो, त्यावेळेला त्याचं कल्याण होतं
हळूहळू तो पुढे जायला लागतो. शम दम साधन तितिक्षा सगळ्या प्रकारची तो अनुभवायला लागतो, करायला लागतो. आणि म्हटलेलं आहे विरक्ता वैराग्य, प्रखर वैराग्य. आचार्य म्हणतात इथे सर्व त्याग. सर्व त्याग म्हणजे सगळं सोडून जायचं नाही, पुन्हा आसक्तीचा त्याग, सर्व विषयांच्या बद्दलच्या आसक्तीचा पूर्णपणे त्याग करणं, याला सर्व त्याग म्हटलेलं आहे. एक छोटीशी कथा बघू पटकन. एक राजा एका राज्यात, फार मोठं राज्य त्याचं छानपैकी राज्य करत असतो. त्या राज्यामध्ये एक दिवस एक मुनी, एक महात्मा त्या राज्यात येतात. ते येतात, त्यांची तिथे कीर्ती होते. ज्ञानी असतात, मोठे पंडित असतात, अतिशय विरक्त असतात. त्यांची कीर्ती हळूहळू पसरायला लागते. आजूबाजूच्या खेड्यातनं, राज्यातनं, शहरातनं हळूहळू राजाच्या कानावर येतं की असे असे कोणीतरी एक महात्मा सत्पुरुष आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत. राजालाही असं वाटतं की आपण जाऊन भेटायला पाहिजे, म्हणून तो त्यांना जाऊन भेटतो. 2, 4, 5 वेळा अशी भेटी होतात. राजा त्यांच्या चरणी शरण जातो. राजाला असं वाटतं की या महात्म्यांनी आता माझ्याबरोबर येऊन माझ्या महालामध्ये राहावं, म्हणून त्यांना तो मोठ्या आदराने आपल्या महालात घेऊन येतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही आता माझ्याबरोबर इथे राहा. ते महात्मा ज्ञानी आहे, म्हणतात ठीक आहे, जशी ईश्वराची इच्छा. महालात राहायला लागतात. त्या महाल आहे, राजाचा महाल आहे, लक्षात घ्या. दास दासी आहेत, नोकर चाकर आहेत, खायची प्यायची बडदास्त, एकदम सगळी सर्व प्रकारची सुविधा सेवा सगळं सुरू आहे. जातो असा काही काळ जातो, 6-8 महिने जातात. हे येतात आहेत महात्मा, तिथे राहतायत, स्वतःला महात्मा समजतायत आणि इथे एवढे सगळे उपभोग भोगतायत. हे काय बरं दिसतं का? अशा प्रकारची कुजबूज त्या राज्यातल्या काही लोकांमध्ये सुरू होते. हळूहळू ती कुजबूज राजाच्या कानावर येते. राजाच्याही मनामध्ये असा विचार येतो की अरे हो, हे तर स्वतःला महात्मा समजतायत, संन्यासी आहेत, विद्वान थोर पुरुष आहेत, पण असे राहत आहेत. पण आता कशा प्रकारे ह्यांनी राहावं? आपण त्यांना विचारायला पाहिजे, भेटायला पाहिजे. हे काही बरोबर नाही आहे, ही कुजबूज बरोबर नाही आहे. म्हणून तो राजा त्या महात्म्यांच्या जवळ जातो. त्या महात्म्याच्या लक्षात येतं काय प्रकरण चालू आहे ते. ते म्हणतात, राजा आपण एक काम करू, चल माझ्याबरोबर, थोडंसं बाहेर पाय मोकळे करून येऊ. म्हणून त्याला घेतात राजाला बरोबर आणि 2 जण चालत 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 जातात. बरंच अंतर चालतात. नदीच्या किनारा लागतो. नदीच्या किनाऱ्यावर वाळवंटात चालतायत. राजा विचारतोय, महात्मा तुम्ही सांगत का नाही आहात? तुम्ही कुठे घेऊन चाललात मला? आपण बरंच लांब आलेलो आहे. महात्मा म्हणतात, काही हरकत नाही रे, चल ना, अजून थोडंसं पुढे जाऊ. आपल्याला काय दिवस काय रात्र काय, चालायला हरकत नाही, चल चल. असं म्हणून त्याला ते ओढतातच आहे, बाहेर घेऊनच जातात ते. राजाचं मन मात्र मागे खेचलं जात आहे. राजा म्हणतो, अहो पण आता आपल्या राज्याची सीमा संपायला आली इथे. महात्मा म्हणतात की माझा त्याच्याशी काही संबंध नाही. तू आणि मी आपण दोघी सारखे आहोत ना, मग तू चल माझ्याबरोबर, आपण आता बद्रीनाथला जाऊ. सरळ सगळं सोडून दे, मी चाललो, माझ्याबरोबर यायचं असेल तर तू चल. विरक्ती किती लागते लक्षात घ्या. एका क्षणात सगळं सोडून देता आलं पाहिजे. एका क्षणात सगळं सोडून द्यायची ज्याची तयारी असेल तो मुक्त आहे, लक्षात घ्या. आज आत्ता याच क्षणी जे जसं आहे तसं सगळ्याच्या सगळं सोडून देता येणं आसक्तीचं म्हणतोय. बरं, मी सोडून कुठेही जायचं नाही, आपल्याला कोणालाही काही सगळं वाटून दान करायचं नाही आहे. पण मनाची तयारी अशी पाहिजे की आज आत्ता या क्षणी सगळं सोडून देऊन देता आलं पाहिजे. मनात अजिबात आसक्ती नसेल तर तो मुक्त आहे, लक्षात घ्या. नाही तर सगळं एक दिवस असा येतो आयुष्यामध्ये, माणसाच्या पलंगावर पडलेला असतो जीव, शरीर अत्यंत गलित गात्र झालेलं असतं, रोगग्रस्त असतं. आणि मग तो म्हणतो, आता मी निराश झालेलो आहे, आता माझे गात्र काही काम करत नाही, शरीर साथ देत नाही, आता मला सगळं सोडून द्यायची इच्छा होते, आता मला उचलून घे रे बाबा देवा. अशा प्रकारचं सोडणं अपेक्षित नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून हा साधक जेव्हा साधन चतुष्टय संपन्न होतो, भगवंताचं प्रेम, भगवंताबद्दलची श्रद्धा त्याच्या मनामध्ये निर्माण होते, जेव्हा तो ध्यान करतो, अधिकार संपन्न होऊन जेव्हा तो योगमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग
यांनी जो पूजलेला असा जो देव आहे, त्या देवाची जेव्हा पूजा करतो, त्या देवाला जेव्हा जाणतो, ओळखतो, त्याचं ध्यान करतो, आणि नुसतंच त्याचं ध्यान करतो असं नाही, तर मागच्या मंत्रांप्रमाणे वर्णन केलेलं त्याचा सगळ्या प्रकारचा महिमा तो सुद्धा तो जाणतो, त्यावेळेला तो वीत शोक होतो, सगळ्या शोकातून मुक्त होतो. ईश्वर हा जो आहे हा वेगळा आहे जीवात्म्यापेक्षा, हे लक्षात घ्या. ईश्वर हा वृक्षाच्या उपाधीपासून विलक्षण आहे. ईश्वर हा काहीही करत नाही, कशातही भाग घेत नाही, करता नाही, भोगता नाही, केवळ साक्षी आहे, लक्षात घ्या. त्याच्याशी एकरूप होण्याचा हा जीव प्रयत्न करतो आहे. वर चढत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि बघतो. काय बघतोय? शंकराचार्य म्हणतात हा ईश्वर कसा आहे, कशा पद्धतीने जाणायचं आहे त्या ईश्वराचं वर्णन थोडंसं 2 मिनिटात बघू आणि थांबू. त्या ईश्वराचं वर्णन चाललं आहे. शंकराचार्य म्हणतात अशना पिपासा शोकमोह जरा मृत्यू यांच्यापासनं वेगळा असलेला. अशना पिपासा, अशन म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान, तृष्णा. भूक आणि तहान यांच्यापासनं जो वेगळा आहे तो, शोक आणि मोह यांच्यापासनं जो वेगळा आहे तो, जरा आणि मृत्यू यांच्यापासनं जो वेगळा आहे, यांच्या अतीत असलेला. मग ह्याच्यातनं काय सुचवलंय शंकराचार्यांनी? हे शब्द का वापरले आहेत? भूक आणि तहान ही सूक्ष्म शरीराची असते बघा, लक्षात घ्या. सूक्ष्म शरीराला भूक आणि तहान लागते, म्हणून मग आपण स्थूल शरीराने जेवतो आणि पाणी पितो. शोक आणि मोह कारण शरीराचं सांगितलेलं आहे. मोहग्रस्त असतो, शोकग्रस्त असतो कारण शरीर. आणि जन्म, जरा आणि मृत्यू हे स्थूल शरीराला होतात. तीनही शरीराचं स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराच्यापासनं जो वेगळा आहे तो, जो देहत्रयातीत आहे तो, असा तो ईश्वर. याला कुठल्याही प्रकारचा संसार धर्म नाही. हा जगताचा नियंत्रक आहे, जगाचा नियंता आहे, नियामक आहे, जगाचा प्रेरक आहे. पण वस्तुतः विचार केला तर जीव आणि ईश्वर हे दोन्ही वेगळे नाहीत, दोन्ही एकच आहेत. कशा पद्धतीने? तर जीव आणि ईश्वर या दोघांची उपाधीचा भेद दूर केला तर दोघी एकच आहेत. तत्त्वम असि, त्याचंच वर्णन या मंत्रांमधनं येत आहे, लक्षात घ्या. वास्तविक पाहता जीव सुद्धा कल्पित आहे आणि ईश्वर सुद्धा कल्पितच आहे. अविद्या आणि अविद्येच्या उपाधीमुळे जीव, माया आणि मायेच्या उपाधीमुळे बंदिस्त झाल्यासारखा भासतो तो ईश्वर. असे दोन वेगळे आपण बघितले. या उपाधींचा त्याग जेव्हा होतो, अविद्याचा उपाधीचा त्याग आणि मायेच्या उपाधीचा त्याग, या दोन्ही उपाधी जेव्हा नाहीशा होतात तेव्हा जीव आणि ईश्वर एकच आहे. तत्वतः कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म एकच आहे. उपाधी सोडली तर ब्रह्मतत्वच आहे. माझ्याहून वेगळं काहीतरी वाटतं, माझ्याहून वेगळं काहीतरी भासतं, माझ्याहून दुसरा कोणीतरी वेगळा वाटतो, असं जोपर्यंत आपल्याला वाटतंय तोपर्यंत आपण अविद्येमध्ये आहोत, अविद्येच्या प्रांतात आहोत. आणि मीच सर्व होऊन सगळीकडे व्याप्त आहे अशी जी अनुभूती आहे ती त्या ज्ञानी पुरुषाची आहे. जेव्हा हा जीव ईश्वर एकच आहे असं जाणतो, जीव म्हणजे तो पक्षी, जीवात्मा, आणि हा दुसरा पक्षी जो वरती आहे, हा जेव्हा त्याच्यापर्यंत पोचतो, अथक प्रयत्न करून, अथक साधना करून जेव्हा तो एकत्वाचा अनुभव घेतो ध्यानाद्वारे, त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की हे वेगळं नाही, इथे भेद नाही, इथे कोणीतरी दुसरा नाही आहे. आणि अशी जेव्हा अनुभूती येते त्यावेळेला मग कशापासनं, कोणापासनं काही मिळवण्याची आस ती नाहीशी होते. कोणीतरी माझ्यापासनं दूर निघून गेलं म्हणून दुःख ते सुद्धा नाहीसं होतं. आणि म्हणून हा ज्ञानी वीत शोक हा होतो, सगळ्या प्रकारच्या शोकसागरातून मुक्त होतो. जे मगाशी आपण वर्णन केलं, वेगवेगळ्या प्रकारचं ओझं, गुरुभार डोक्यावर घेऊन जाणारा तो गुरुभार डोक्यावर घेऊन जाईल कसा?
तो भवसागरामध्ये भवसागर सत्य मानतो, आपल्या डोक्यावरचा भार सत्य मानतो, आपला देह सत्य मानतो, आपले नातेवाईक सत्य मानतो आणि ह्या सगळ्यांच्या करता करणारी जी धडपड आहे, जे कष्ट आहेत, त्याने त्रस्त होतो आणि तशा परिस्थितीत तो भवसागर तरुण जाण्याचा प्रयत्न करतोय. एवढा मोठा भार डोक्यावर घेऊन तो कसा तरुण जाईल? तो भार जेव्हा टाकेल त्यावेळेला मोकळेपणाने त्याला हातपाय मारून एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाता येईल. नवे नवे हा भार टाकल्या क्षणी तो भवसागर जणू आटून जाईल. वीत शोकः. म्हणून मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. संन्यस्त वृत्तीने राहणं ही एक कला आहे. ते आपल्याला जर का साधलं तर आपण याच जीवनामध्ये आहे त्या परिस्थितीत, आहे त्या जगामध्ये, आहे त्या संसारामध्ये सुद्धा आपण मुक्त होऊ शकतो. भीत शोक होऊ शकतो, शोकातनं बाहेर निघू शकतो. हे प्रत्येक साधकाने लक्षात ठेवायचं. आणि म्हणून नेटाने अधिकार संपन्न होण्याचा प्रयत्न करायचा, नेटाने विरक्त होण्याचा प्रयत्न करायचा, सगळ्या प्रकारच्या आसक्तीतून सुटण्याचा प्रयत्न करायचा. हे जर का जमलं तर आपल्या सगळ्यांचं कल्याण होऊ शकतं. दुसरा मंत्र आज इथे आपण थांबूया. पुढच्या मंत्राचा विचार पुढच्या वेळेला करू. अतिशय सुंदर याच धर्तीवर याच लाईनमध्ये पुढचे काही 2 मंत्र आहेत. अजून छान विचार उपनिषदकार आपल्याला सुंदर पद्धतीने सांगतायत. पुढचा भाग पुढच्या वेळेला बघू. इथेच थांबू. हरिओम तत्सत. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.